जेव्हा कलियुगाचा अंधकार गळत होतो आणि अधर्म धर्माचा मुखवटा घालून वावरू लागतो, तेव्हा परब्रह्म स्वतः एका विशेष ऊर्जेच्या रूपात प्रकट होतं, ज्याला आपण गुरुतत्व म्हणतो. तुम्ही तुमच्या आयुष्यात मार्ग शोधत आहात का? संकटांच्या चक्रव्यूहात अडकला आहात? मग लक्षात ठेवा, श्री गुरुचरित्र हे केवळ एका ग्रंथाचं पान नाही, तर तुमच्या आयुष्याला कलाटणी देणारं एक महाद्वार आहे. दत्ताराजं परमानंदम वंदेअहं परमेश्वरम सर्वापराधशमनं सर्वरोगनिवारणम. ब्रह्मांड पुराणात म्हटलं आहे, दत्त म्हणजे दिलेले. जेव्हा ईश्वराने स्वतःलाच मानवजातीच्या कल्याणासाठी अर्पण केलं, तेव्हा दत्तात्रेय प्रकट झाले. गुरुचरित्राचा 5वा अध्याय म्हणजे या ब्रह्मांडीय ऊर्जेच्या प्रकटीकरणाचा एक शास्त्रोक्त इतिहास आहे, जो आपल्या जीवनातील सर्व रोग आणि दोषांचे निवारण करतो. हा अध्याय समजून घेण्यापूर्वी तुम्हाला अत्री आणि अनुसूया या शब्दांमागचं गूढ विज्ञान समजून घ्यावं लागेल. अत्री म्हणजे जो सत्व, रज आणि तम या 3 गुणांच्या पलीकडे आहे, आणि अनुसूया म्हणजे जिच्या मनात असूया म्हणजेच मत्सर उरलेला नाही. जेव्हा तुमची बुद्धी मत्सरापासून मुक्त होते आणि मन पूर्णपणे स्थिर होतं, तेव्हाच तुमच्या आयुष्यात खऱ्या दिव्यत्वाचा जन्म होतो. कथेनुसार माता अनुसूयेच्या सत्वाची परीक्षा घेण्यासाठी ब्रह्मा, विष्णू आणि महेश अतिथी रूपात आले. त्यांनी एक अत्यंत विचित्र अट घातली, आम्हाला नग्न होऊन भोजन वाढा. हे ऐकायला धक्कादायक वाटेल, पण यामागे एक सखोल अर्थ दडलेला आहे. ही परीक्षा केवळ शरीराची नव्हती, तर ती मातेच्या मानसिक शुद्धतेची आणि तिच्या संकल्पाच्या शक्तीची होती. येथे क्वांटम फिजिक्समधील ऑब्झर्वर इफेक्ट कार्य करतो. तुमची दृष्टी जशी असते तसंच समोरचं जग बदलतं. माता अनुसूयेची दृष्टी इतकी शुद्ध होती की तिने त्या 3ही देवांमध्ये केवळ निरागस बालकं पाहिली. तिच्या संकल्पाने साक्षात त्रिदेव लहान बालकं झाले. हा चमत्कार नाही, तर हे संकल्पशास्त्राचं उच्चतम शिखर आहे, जे सांगतं की तुमची आंतरिक शक्ती सृष्टीचे नियम बदलू शकते. याच परंपरेचा पुढचा दुवा म्हणजे पीठापूरमधील श्रीपाद श्री वल्लभ अवतार. पीठापूर नावाच्या सिद्धक्षेत्रात सुमती नावाची एक साध्वी स्त्री राहत होती, जी साक्षात अनुसूयेचाच अंश होती. तिची भक्ती आणि तिचे आचार इतके शुद्ध होते की स्वतः दत्तप्रभूंनी तिच्या पोटी जन्म घेण्याचे ठरवले. हे क्षेत्र आजही दत्तभक्तांसाठी ऊर्जेचे उगमस्थान मानले जाते. एका अमावास्येच्या दिवशी जेव्हा पितृकर्माचं जेवण चालू होतं, तेव्हा साक्षात दत्तप्रभू एका यतीच्या रूपात दारी आले. अमावास्या म्हणजे अंधार, पण ज्योतिषशास्त्रानुसार अमावास्येला जेव्हा तुम्ही दातृत्वाचा दिवा लावता, तेव्हा तुमचे पितृदोष आणि कर्माचे पाश तुटतात. सुमतीने श्राद्धाचं अन्न अतिथीला देऊन एक क्रांती केली, कारण अतिथी हा प्रत्यक्ष देवाचा अंश असतो. सुमतीला 2 मुलं होती, एक जन्मांध आणि एक पंगू. आधुनिक विज्ञान याला अनुवांशिक दोष म्हणेल, पण आध्यात्मिकदृष्ट्या हे आपल्या प्रारब्ध कर्माचं प्रतीक आहे. आपणही सत्याकडे पाहण्याबाबत आंधळे असतो आणि धर्माच्या मार्गावर चालण्याबाबत पंगू असतो. आपल्या जीवनातील अपयश आणि मर्यादा हे आपल्याच कर्माचे पडसाद असतात, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. जेव्हा श्रीपाद श्री वल्लभांचा जन्म झाला, तेव्हा त्यांनी केवळ आपल्या स्पर्शाने आपल्या दोन्ही भावांना बरं केलं. याचा अर्थ असा की जेव्हा गुरुतत्व तुमच्या आयुष्यात येतं, तेव्हा तुमची दृष्टी आणि तुमची गती दोन्ही सुधारतात. तुमची दिशा बदलली की तुमची दशा नक्कीच बदलते. गुरुचा स्पर्श म्हणजे केवळ शारीरिक स्पर्श नाही, तर त्यांच्या विचारांचा आणि कृपेचा तुमच्या जीवनातील प्रवेश होय. आता पाहूया या अध्यायाचा लाभ कसा घ्यावा. जर तुमच्या घरात प्रगती खुंटली असेल किंवा संतती प्राप्तीत अडथळे येत असतील, तर या 5व्या अध्यायाचं वाचन एका सिद्ध मंत्रासारखे काम करते. सकाळी लवकर स्नान करून घराच्या ईशान्य कोपऱ्यात म्हणजेच वास्तूच्या नॉर्थ ईस्ट भागात बसून शांत चित्ताने याचं वाचन करा. ही दिशा ईश्वरीय लहरींचं केंद्र मानली जाते. जर तुम्हाला सतत अनामिक भीती किंवा डिप्रेशन जाणवत असेल, तर अनुसूयेने त्रिदेवांना बाळ केल्याचा प्रसंग शांतपणे वाचा. हे वाचताना तुमचे मन त्या मातेच्या वात्सल्याशी जोडले जाते. हे तुमच्या अंतर्मनातील नकारात्मक संघर्षाला शांत करते आणि तुम्हाला एक मानसिक संरक्षण कवच प्रदान करते. यामुळे तुमचे मन स्थिर आणि आनंदी होण्यास मदत होते. लक्षात ठेवा, तुमच्या दारी आलेल्या कोणत्याही गरजूला कधीही रिकाम्या हाताने पाठवू नका. पीठापूरच्या त्या एका भिक्षेने जसं सुमतीचं नशीब बदललं, तसंच तुमचंही बदलू शकतं. दान हे केवळ पैशांचे नसते, तर ते अन्नाचे, ज्ञानाचे किंवा मदतीचेही असू शकते. तुमच्या हातातील दातृत्वाची शक्तीच तुमचे अडकलेले भाग्य पुन्हा सुरू करू शकते. आजच्या स्पर्धात्मक युगात आपण मत्सराच्या आगीत जळत आहोत. त्याच्याकडे काय आहे आणि माझ्याकडे काय नाही, हा विचार म्हणजेच अधर्म आहे. श्री गुरुचरित्राचा हा अध्याय
आपल्याला सांगतो की तुमची बुद्धी अनुसूया बनवा, म्हणजेच मत्सराचा त्याग करा. जेव्हा तुम्ही इतरांच्या सुखात आनंद मानू लागता तेव्हा हा संपूर्ण निसर्ग तुमचं बालक होऊन तुमची सेवा करू लागतो. श्रीपाद श्री वल्लभ 16 वर्षांचे झाले आणि त्यांनी आईवडिलांना सांगितलं, माता, आता मी उत्तर दिशेला जात आहे. मला साधू दीक्षा देऊन जगाचं कल्याण करायचं आहे. हे केवळ घर सोडणं नव्हतं, तर ते एका नवीन युगाचं, दत्त संप्रदायाचं बीजारोपण होतं. एका महान कार्यासाठी त्यांनी वैयक्तिक सुखाचा त्याग केला आणि कोट्यावधी लोकांच्या उद्धाराचा मार्ग प्रशस्त केला. तुम्ही तुमच्या आयुष्यात कितीही संकटात असा, फक्त एकदा मनापासून हाक मारून पहा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तुमच्या कर्माचे डोंगर विरघळल्याशिवाय राहणार नाहीत. कारण गुरु हा केवळ एखादी व्यक्ती नसून तो तुमच्या कर्माला योग्य वळण देणारा एक अफाट ऊर्जा स्रोत आहे. त्यांची कृपा झाली की अशक्य गोष्टीही सहज शक्य होतात. आजच संकल्प करा, मत्सराचा त्याग करा आणि आपल्यातील अनुसूयेला जागृत करा. मत्सरापासून मुक्त मन हेच ईश्वराचे निवासस्थान आहे. जेव्हा तुम्ही श्रद्धेने पाऊल टाकता तेव्हा पीठापूरचा तो चमत्कार तुमच्याही आयुष्यात घडल्याशिवाय राहणार नाही. हा अध्याय केवळ वाचा नका, तर तो जगण्याचा प्रयत्न करा. दत्तगुरूंचे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहतील. यथा चित्तम तथा वाचौ, यथा वाचस्तथा क्रियाः, चित्ते वाचे क्रियायां च साधूनाम एकरूपता. ज्याप्रमाणे मन असते तशीच वाणी असते आणि ज्याप्रमाणे वाणी असते तशीच कृती असते. सज्जनांच्या मन, वाणी आणि कृतीमध्ये नेहमी एकरूपता असते. आपल्या जीवनात हाच समन्वय साधणे म्हणजे खरा धर्म आहे. ओम नमः शिवाय.